ओके. ठीक आहे. याला म्हणायचं गेज फिक्सेशन. हा एक माइलस्टोन आहे, म्हणजे डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणतो आपण याला. म्हणजे जसं की आपण जर रोडनी ट्रॅव्हल करत असो, समजा तुळजापूरला जायचं आहे आपल्याला, तर ठराविक अंतरानंतर पुढे किती किलोमीटर राहिले हे कळतं, किंवा पुढं कोणतं गाव येणार आहे ह्याचा एक माइलस्टोन दिसतो आपल्याला, मैलाचा दगड. तसा हा बाळाच्या वाढीच्या टप्प्यांचा एक टप्पा आहे, त्याला म्हणायचं माइलस्टोन, मैलाचा दगड. म्हणजे हे बाळ आहे तर 2 महिन्याचं. तर या बाळानं 2 महिन्याला योग्य अशी वाढ पूर्ण केली आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार, किंवा त्याच्या ब्रेनची, मेंदूची वाढ योग्य चालू आहे की नाही हे कसं कळणार आपल्याला. तर हे माइलस्टोन जर त्याने अचीव्ह केले असतील, मिळवलेले असतील, तर आपण म्हणू शकतो की या बाळाच्या मेंदूची वाढ योग्य रीतीने चालू आहे. आता हे कसं ओळखायचं, तर 2 महिन्याच्या बाळाला हे गेज फिक्सेशन झालं पाहिजे. म्हणजे काय, तर जन्मल्यानंतर बाळाचं दृष्टी स्थिर नसते. याचा अर्थ काय, की आपण कितीही बोललं तरी आपल्या चेहऱ्याकडे एकटक बघत नाही बाळ, ते रँडमली कुठेही बघत बसतं. पण हळूहळू जसं मेंदूचा विकास होतो बाळाचा, तसं 2 महिन्याच्या जवळजवळ बाळाचं गेज फिक्स होतं, म्हणजे दृष्टी स्थिरावते. त्याला कळतं की हे आपल्याशी बोलतायत आणि आपण त्यांच्याकडे बघूनच ते ऐकलं पाहिजे. आणि मग जेव्हा आई बोलत असते, हसत असते, काही गोष्ट सांगत असते, तेव्हा बाळ एकटक आईकडे बघतं. त्याला म्हणायचं गेज फिक्सेशन. तर या बाळानं खूप छान ते अचीव्ह केलेलं आहे, म्हणजे त्याची वाढ एकदम 2 महिन्याच्या तुलनेनं खूप उत्तम आहे. त्याचप्रमाणे 2 महिन्याच्या बाळाने एक थोडीशी अर्धवट मान धरलेली पाहिजे. 3 महिने पूर्ण केल्यानंतर पूर्ण मान धरतं बाळ. 2 महिन्याचे बाळ थोडासा प्रयत्न करतं मान धरायचा. तर या बाळानं ते सुद्धा खूप छान अचीव्ह केलेलं आहे. आपण बघूयात. हां. ठीक आहे. हॉरिझॉन्टलच्या वर मान उचलते बाळ. ठीक आहे. जमिनीला समांतर न राहता वर येते मान. याचा अर्थ बाळानं मान सुद्धा खूप छान पकडलेली आहे. तर या बाळाची डेव्हलपमेंट 2 ते 2.5 महिन्याच्या मानानं अतिशय उत्तम आहे. तर ह्या माइलस्टोनवरून आपल्याला कळतं की बाळाच्या मेंदूचा विकास खूप चांगल्या रीतीने होतो.